वेलकम टू वाईल्ड पार्क श्वाझबर्ग. आपल्या लाडक्या पुलंचं पाळीव प्राणी तुम्ही वाचलं किंवा ऐकलं असेल तर यात त्यांनी सुरुवातच केली होती की लहानपणी इसापने ती वाचली नसती तर जगात इतके प्राणी आहेत याचा पत्ताच लागला नसता. आणि हे खरं आहे. म्हणजे लहानपणी आपल्या सगळ्यांचंच विश्व चिव काऊ हम्मा माऊ आणि भूभू या पलीकडे जातच नाही. फार तर फार मोर न बघता गायलेली मोरावरची गाणी आणि ससा कासवाच्या गोष्टी या पलीकडे फार प्राण्यांची जवळीक आपली होतच नाही. मग आपल्याला प्राणी दिसतात सर्कशीतले, तेही रिंग मास्टरच्या तालावर नाचणारे. मी तर मूळची सांगलीची आहे. आमच्या इथे एक प्राणी संग्रहालय होतं, पण तिथले सगळेच प्राणी खूप दमलेले आणि त्यांची इच्छा नसताना तिथे राहत असलेले त्यांच्या चेहऱ्यावर बघून कळायचं. प्राण्यांचं जग मी खूप जवळून अनुभवलं ते म्हणजे 10वी नंतर कान्हा कॅम्पला गेले होते मी मध्य प्रदेशला. तिथे खरं जंगल पाहिलं. जिप्स मधून ग्रुप्सना ते आतमध्ये घेऊन जायचे. अजिबात आतमध्ये उतरायला अलाउड नसायचं. इथे मात्र हॅम्बर्गच्या श्वाझबर्ग पार्कमध्ये तुम्हाला या सगळ्या प्राण्यांना बरंच जवळून भेटता येतं आणि त्यांना फीडही करता येतं. त्यांचं खाद्य इथे विकत मिळतं 2-3 युरोला आणि हे सगळं अगदी अनुभवण्यासारखं आहे. आपण इथे गेल्यानंतर लहान होऊन जातो आणि लहान मुलं तर इथे प्रचंड रमतात, कारण त्यांचं तर वयच असतं पाखरात रमायचं. या पार्कची खासियत म्हणजे दिस वाईल्ड लाईफ पार्क इज होम टू ओव्हर 1000 ॲनिमल्स फ्रॉम 100 नेटिव्ह युरोपियन स्पेशीज. 1000हून अधिक प्राण्यांचं हे घर आहे आणि 100 नेटिव्ह युरोपियन स्पेशीज. बरं का, म्हणजे इथला अगदी युरोपचा शिक्का त्यांच्या आधार कार्डवरती आहे. इथला पक्ष्यांचा शो खूप बघण्यासारखा आहे. माझं कवितेवर असणारं प्रेम तुम्हाला माहितीच आहे. मी जेव्हा जेव्हा अशी रानात जाते किंवा निसर्गात जाते तेव्हा वाचलेले बरेच रेफरन्सेस डोक्यात येतात. माझे खूप आवडते कवी मंगेश पाडगावकर यांची एक निशब्द नावाची कविता आहे, पण त्यातल्या या ओळी होत्या की पाखरू निमूट बसलेलं डोळे मिटून गच्च रानात, पाखरू निमूट बसलेलं डोळे मिटून गच्च रानात, तसे शब्द असतात माझ्या मनात. हा विचारच काय सुंदर आहे. तसंच आमच्या पिढीचा लाडका कवी ज्यांनी मराठीवर आमच्या पिढीला प्रेम करायला शिकवलं तो म्हणजे संदीप खरे. त्याची एक कविता आहे. चिमुकल्या चोचीमध्ये आभाळाचे गाणे, मातीतल्या कणसाला मोतियाचे दाणे, उगवत्या उन्हाला या सोनसळी अंग, पश्चिमेच्या कागदाला केशरिया रंग, देते कोण देते कोण देते कोण देते, मुठभर बुलबुल त्याची हातभर तान, कोकिळेला गुरु नाही तरी गाई गान, काजव्याच्या पोटातून जळे कारे दिवा, पावसाच्या अगोदर ओली होते हवा, देते कोण देते कोण देते कोण देते, नाजूक अशा गुलाबाच्या भवतीने काटे, सरळ अशा खोडावर पुढे 10 फाटे, देते कोण देते कोण कोण देते. क्या बात आहे ना. म्हणजे लहान मुलांसारखे प्रश्न आपल्याला पडत नाही हे आपलं दुर्दैव. त्यांच्यासारखं आपण जग बघायला लागलो आणि सगळ्या गोष्टीनं थक्क व्हायला लागलो तर खरी आयुष्याची मजा आपल्याला घेता येईल. याच्यावरचा एक मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे, डोंट ग्रो वेरी विथ युअर वंडर. याचा अनुवाद केलाय मी या कवितेचा. ती पूर्ण कविता याच्यावरतीच आहे की जग आश्चर्यांनी भरलेलं आहे, तुम्ही डोळे उघडे ठेवा आणि तसं बघायला शिका. आता मी थोडा भाग या कवितेचा वाचलाय. ही अख्खी कविता संदीप खरेची कमाल आहे, ती नक्की वाचा शोधून. ही कविता विशेष आवडायचं कारण म्हणजे त्यांनी ओपन एंडेड क्वेश्चन्स आपल्या समोर मांडलेले आहेत की तुम्ही शोधा कोणी निर्माण केली आहे ही सृष्टी. त्यांनी डिरेक्ट त्याचं आन्सर दिलेलं नाहीये, उत्तर दिलेलं नाहीये, पण कर्म आलं की करता कोणीतरी असणारच ना. जाता जाता शाळेतल्या कवितेनं चला शेवट करूयात आजच्या आपल्या या व्हिडिओचा. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे, सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती, सुंदर वेलींची सुंदर ही फळे, तशी आम्ही मुले देवा तुझी, इतके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील. या अशा रानावनातल्या मनामनातल्या गप्पा आपण इथेच करणार आहोत. त्यामुळे स्टे ट्यून्ड टू सीझनिंग टेल्स.